चे 13वा घटक चेंजेस फिजिकल अँड केमिकल या पाठातील दुसरा भाग आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण युजफुल चेंजेस, हार्मफुल चेंजेस, त्याचबरोबर टेम्पररी अँड परमनंट चेंजेस, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल चेंजेस याबद्दल माहिती बघितलेली आहे. यापुढील भाग आपण जे प्रकार आहेत बदलांचे ते या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. कॅन यू टेल, सांगा पाहू. या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम, दिवसानंतर कोणती स्थिती येते. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज, सूर्योदयाच्या नंतर कोणती स्थिती येते. व्हॉट कम्स आफ्टर अ हाय टाईड इन द सी, भरतीनंतर काय स्थिती येते. अ बर्ड सिटिंग ऑन ए ट्री फ्लाईज अवे, फ्लडिंग, अ मेटॉर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय. या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती बघूया आपण. ऑन कन्सिडरिंग द अबोव एक्झाम्पल्स we find that some changes occur again and again after a definite interval of time. वर काही आपण उदाहरणं बघितलेली आहेत. या उदाहरणामध्ये आपण बघितलं की काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडत असतात. सच चेंजेस आर कॉल्ड पिरियडिक चेंजेस. अशा बदलांना आवर्ती बदल असं म्हणतात, पिरियडिक चेंजेस. म्हणजेच बघा, व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम, दिवसानंतर काय होईल, नाईट टाईम. नाईट नंतर परत डे टाईम. म्हणजेच असे जे बदल आहेत हे बदल अगेन अँड अगेन आफ्टर अ डेफिनेट इंटरवल ऑफ टाईम, विशिष्ट कालावधीनंतर परत होत असतात. सनराईज नंतर सनसेट आहे आणि हाय टाईड नंतर लो टाईड. असे जे बदल आहेत ते परत परत एका विशिष्ट कालावधीनंतर होत असतात. अशा बदलांना पिरियडिक चेंजेस म्हणतात, आवर्ती बदल असं म्हणतात, नियतकालिक बदल असे म्हणतात. On the other hand, it cannot be said for some sure when certain changes will recur after one occurrence. Even if they recur, the time interval is not fixed. Such changes are called non-periodic changes. आणि याच्या उलट काही बदलामध्ये काय होतं, तो बदल एकदा घडल्यानंतर तो पुन्हा कधी होईल हे सांगता येतं का, तर ते सांगता येत नाही. अशा बदलांना काय म्हणतात, नॉन पिरियडिक चेंजेस, म्हणजेच अनावर्ती बदल असं म्हणतात. म्हणजेच फ्लडिंग आहे, यामध्ये बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लायज अवे, पक्षी एकदा उडून गेल्यानंतर तो पुन्हा कधी होईल ते सांगता येणार नाही. फ्लडिंग, पूर जो आहे तो कधी येईल, परत एकदा येऊन गेल्यानंतर कधी येईल तो सांगता येणार नाही. अशा पद्धतीनं. आणि अ मेटॉर स्ट्रिकिंग अक्रॉस द स्काय, म्हणजेच आकाशातून उल्का पडणं. या ज्या घटना आहेत त्या घटना एकदा घडून गेल्यानंतर ते पुन्हा कधी घडतील हे सांगता येत नाही. अशा बदलांना नॉन पिरियडिक चेंजेस असं म्हटलं जातं. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. Which type of change is the change of seasons from summer to rains to winter? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतू बदल कोणता बदल आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे बदल आहेत हे बदल, हा बदल कोणता बदल आहे, हा आहे इट इज अ पिरियडिक चेंजेस. हे बदल आहेत पिरियडिक चेंज. आणि विच हँड्स ऑफ अ क्लॉक शो पिरियडिक चेंजेस फ्रॉम 6 AM to 6 PM, हाऊ मेनी टाइम्स. घड्याळामध्ये सकाळी 6 वाजल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आवर्ती बदल कोणत्या काट्यामध्ये दिसून येतो आणि किती वेळा. अ स्मॉल हावर हँड अँड इट इज 12 टाइम्स. यानंतरचा भाग आपण बघूया. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. Which of the changes shown in the picture alongside are temporary?
या ठिकाणी काही चित्र दाखवलेली आहेत. या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे आणि यामध्ये जे काही बदल दिलेले आहेत ते कोणते बदल टेम्पररी आहेत किंवा तात्पुरते आहेत ते बघायचं. यापैकी कोणते कोणते बदल तात्पुरते आहेत? पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की रायपनिंग ऑफ अ मँगो, म्हणजेच आंब्या काय झालेला आहे, आंबा पिकलेला आहे. हा बदल टेम्पररी आहे का? तर नाही. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आयर्न फिलिंग्स सेपरेटेड बाय मॅग्नेट, हा बदल आहे तो टेम्पररी बदल आहे. बर्ड कन्वर्टेड इनटू फ्लावर, हा सुद्धा बदल कसा आहे? परमनंट आहे. आणि आईस क्यूब कन्वर्टेड इनटू वॉटर, म्हणजे सेकंड पिक्चर आणि फोर्थ पिक्चर मधलं जे आहे ते दोन घटक जे आहेत ते कसे आहेत? टेम्पररी चेंजेसचे आहेत. विच ऑफ द चेंजेस आर परमनंट? कायमस्वरूपी बदल कोणते आहेत? आपण बघितलं, रॅपनिंग ऑफ मँगो अँड बर्ड कन्वर्टेड इनटू फ्लावर इज अ परमनंट चेंजेस. इन विच ऑफ द चेंजेस डिड द ओरिजिनल मॅटर अंडरगो अ चेंज? कोणत्या बदलामध्ये मूळ पदार्थ बदललेला आहे? बघा, मूळ पदार्थाचे गुणधर्म या ठिकाणी रायपनिंग ऑफ मँगो म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी आंबाचा जो आहे तो गुणधर्म मूळ पदार्थामधून बदललेला आहे. त्याचबरोबर इन विच डिड द ओरिजिनल मॅटर रिमेन अनचेंज? कोणत्या घटकामध्ये जो मूळ पदार्थ आहे तो तसाच राहिलेला आहे? या ठिकाणी आपण आयर्न फिलिंग्स आणि आईस कन्वर्टेड इनटू वॉटर या ठिकाणी ते पदार्थ जशाच तसे राहिलेले आहेत, त्यांच्यामध्ये काही बदल होत नाही. इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्मड? आता बघा, कोणत्या बदलामध्ये नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झालेला आहे? या ठिकाणी आपण रायपनिंग ऑफ अ मँगो यामध्ये नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झालेला आपल्याला दिसून येतो. In some of the above examples of changes, the properties of the original substance remain the same, that is, their composition remains unchanged, no new substance is formed. Such changes is called physical changes. बघा, या ठिकाणी काही बदलांची उदाहरणं आपण बघितली. यामध्ये मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहिले, म्हणजेच त्यांचं जे गुणधर्म आहे तो तसाच राहिला, त्यामधून कोणताही नवीन पदार्थ तयार झालेला नाही. अशा बदलास काय म्हटलं तर फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल, ज्यामध्ये मूळ पदार्थ तसाच तसा राहतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. अशा बदलांना फिजिकल चेंज म्हणजे भौतिक बदल असतात. अँड द चेंज ड्यू टू विच वन सबस्टन्स इज ट्रान्सफर्ड इनटू अनदर सबस्टन्स हॅव्हिंग न्यू अँड डिफरंट प्रॉपर्टीज इज कॉल्ड केमिकल चेंजेस. जे बदल घडल्यामुळे मूळ पदार्थाचं रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होतं, अशा बदलास रासायनिक बदल म्हणजे केमिकल चेंज असं म्हटलं जातं. केमिकल अँड फिजिकल चेंजेस. नेक्स्ट, लेट्स रिकॉल, थोडं आठवून पहा. व्हॉट प्रोसेस ऑकर ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर? पदार्थाचे अवस्थांतर होत असताना कोणत्या कोणत्या क्रिया होतात? पदार्थाचं अवस्थांतर होत असताना मेल्टिंग, फ्रीजिंग, सब्लिमेशन, कंडेन्सेशन, इव्हॅपोरेशन अशा प्रकारच्या क्रिया होत असतात. व्हॉट हॅपन्स वेन वॉटर इज टेकन इन अ बाउल अँड हिटेड? वाटीमध्ये जर पाणी घेऊन आपण त्याला उष्णता दिली तर काय होईल? द वॉटर इज इव्हॅपोरेटेड. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ वेपर फ्रॉम अ लिक्विड इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. बघा, द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजेच बाष्पीभवन होय. इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवन. ड्रायिंग ऑफ क्लॉथ्स, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम सी वॉटर आर पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन. कपडे वाळवणे, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणं, या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया बाष्पीभवनामुळे शक्य होतात. वी हॅव स्टडीड सम प्रोसेस दॅट आर अ पार्ट ऑफ द वॉटर सायकल.
आपण which are these processes? Do the original properties of water change during these processes? आपण जलचक्र अभ्यासलेला आहे, वॉटर सायकल, त्यामध्ये विविध क्रिया अभ्यासलेल्या आहेत आपण. त्या कोणत्या आहेत व त्या क्रिया होत असताना पाण्याचा मूळ गुणधर्म बदललेला आहे का? आपण गेल्या इयत्तेमध्ये वी हॅव लर्न अबाउट द प्रोसेसेस ऑफ डिझॉल्विंग, बॉइलिंग, मेल्टिंग यांचा अभ्यास केलेला आहे. दे आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंजेस. विरघळणे, उकळणे, विलयन या ज्या क्रिया आहेत, या सर्व क्रिया ही भौतिक बदलाची सर्व उदाहरणे आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल चेंजेस अँड विच आर केमिकल? खाली काही बदल दिलेले आहेत, यामध्ये कोणते बदल हे फिजिकल आहेत आणि कोणते बदल हे केमिकल आहेत ते बघायचे. रासायनिक बदल आणि भौतिक बदल. मेकिंग अ टेबल फ्रॉम वूड, फिजिकल चेंजेस. बर्निंग वूड, केमिकल चेंजेस. ब्रेकिंग ऑफ ग्लास, फिजिकल चेंज. रिपेनिंग ऑफ टोमॅटो, केमिकल चेंजेस. रस्टिंग ऑफ आयर्न, केमिकल चेंजेस. या ठिकाणी ट्राय दिस दिलेला आहे, कृती करून पहा. ॲपॅरेटस, साहित्य. इव्हॅपोरेटिंग डिश, शुगर बर्नर, ट्रायपॉड. साखर बर्नर, तिवई, बाष्पन पात्र दिले आपल्याला घ्यायला सांगितलेलं आहे. प्रोसिजर. टेक सम शुगर इन ॲन इव्हॅपोरेटिंग डिश. प्लेस द डिश ऑन अ ट्रायपॉड अँड हीट इट. ऑब्झर्व द चेंजेस टेकिंग प्लेस इन द शुगर. बघा, बाष्पपात्रामध्ये साखर घ्यायची आहे आणि त्या बाष्पपात्राला तिवईवर ठेवून काय करायचे, त्याला उष्णता द्यायची आहे आणि आपल्याला चेंजेस जे आहेत साखरेमध्ये होणारे बदल बघायचे आहेत. स्टॉप हिटिंग वेन अ ब्लॅकिश सबस्टन्स इज सीन ॲट द बॉटम ऑफ द इव्हॅपोरेटेड डिश. आणि जेव्हा त्या बाष्पपात्राच्या तळाशी काळपट पदार्थ आपल्याला दिसू लागला त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, उष्णता देणं थांबवायचं आहे. व्हॉट काइंड ऑफ चेंज डज द अबोव प्रोसेस ब्रिंग अबाउट? हा जो वरील कृतीमध्ये झालेला बदल आहे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? इट इज अ केमिकल चेंजेस. नेक्स्ट, कोरोजन म्हणजेच क्षरण किंवा गंजणे. वेन ॲन आयर्न आर्टिकल रस्ट, रेडिश ब्राऊन लेअर फॉर्म्स ऑन इट. जेव्हा एखादी लोखंडाची वस्तू गंजते तेव्हा त्यावर विटकरी रंगाचा थर साचत असतो. ग्रीनिश लेअर इज सीन टू फॉर्म ऑन अ कॉपर आर्टिकल्स. तर तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर आढळून येतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड कोरोजन ऑफ मेटल्स. या प्रक्रियेला धातूचं क्षरण असं म्हणतात. थिंग्स बिकम वीक ड्यू टू कोरोजन. क्षरणामुळे किंवा गंजण्यामुळे वस्तू कमकुवत होतात. कोरोजन इज कॉज्ड बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर्स ऑफ केमिकल्स इन द एअर. हवेत जो ऑक्सिजन असतो, ते आर्द्रता असते, रसायनाची वाफ असते, यामुळे क्षरण होत असतं. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, while classifying changes we take to account only one criterion at a time. However, a number of different criteria can be applied to the same change. बघा, बदलांचे वर्गीकरण करताना जसा एका वेळी एकाच निकषाचा विचार होतो तसा एकाच बदलाचा वेगवेगळ्या निकषांवरही विचार करता येतो. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? Iron articles are given a thin coat of zinc to prevent corrosion. क्षरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ असा लेप लावला जातो. दिस इज कॉल्ड गॅल्वनायझेशन. यालाच काय म्हणतात, गॅल्वनायझेशन असं म्हटलं जातं. कॉपर अँड ब्रास आर्टिकल्स आर कोटेड विथ टिन. तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात. दिस इज कॉल्ड टिनिंग. यालाच कल्लई करणे असे सुद्धा आपण म्हणतो.
In this age of technology, a new process called powder coating has been developed. सध्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पावडर कोटिंगसारखी नवीन पद्धतीसुद्धा विकसित झाली आहे. Coats of various colors are applied on metals like iron and aluminum. They prevent corrosion of the metal. विविध रंगाच्या रंगछटा असणारे लेप लोखंड, ॲल्युमिनियम अशा विविध धातूवर लावले जातात. यामुळे क्षरण होत नाही. या ठिकाणी आपला 13वा घटक चेंजेस फिजिकल अँड केमिकल हा घटक आपल्या इथं अभ्यासलेला आहे. थँक्यू.